ज्योतिबा डोंगरावरील 4 कोटी लिटर क्षमता असलेल्या गायमुख तलावात सध्या 3.5 कोटी लिटर पाणी साठा आहे। ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी केरली इथून कासारी नदीतून योजना राबवण्यात आली आहे। या योजनेचं पाणी तलावात साठवून इथून त्याचा उपसा केला जातो। या तलावाच्या मुख्य भिंतीला आणि डोंगराच्या दक्षिणेच्या बाजूला गळती लागल्यामुळे तलावाला धोका निर्माण झालाय। हा धोका वाढला तर ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था सध्या उपलब्ध नाही। त्यामुळे तातडीनं तलावाची दुरुस्ती करावी, तसंच गायमुख तलावाला पर्यायी तलावाची निर्मिती करावी अशी मागणी होतीये। गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत असली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। आता तलावाला गळती लागल्यामुळे प्रशासनानं गांभीर्यानं या मागणीचा विचार करण्याची मागणी स्थानिकांमधून होतीये। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील हा गायमुख तलाव सावकालीन आहे। ह्या तलावात गायमुखात पाणी दरवर्षी साचतं भरपूर पावसाळ्यात, पण त्याचा पुरवठा ज्योतिबा डोंगराला होतो। याची गळती चालू आहे इथे, गळती थांबवावी शासनाने किंवा कृषी तलाव म्हणून खाली तलाव पूर्ण करावा, यामुळे त्याचे पाणी साठेल आणि गावाला वर्षभर पुरेल असं आहे। प्रति आठवड्यातून 2दा पाणी सोडण्यापेक्षा हे तलाव केल्यामुळे पाणी भरपूर मिळेल आणि ग्रामस्थांना व भाविकांना याचा त्रास होणार नाही।